नमस्कार. एक तारी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2, ओवी क्रमांक 271. स्वधर्माचं आचरण करीत असताना माणसानं कोणतं पथ्य सांभाळणं आवश्यक आहे हा विषय दुसऱ्या अध्यायात चालला आहे आणि त्यावरील स्पष्टीकरणामध्ये आलेली ही ओवी आहे. आपण जे काही करतो त्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय याचा स्वतः विचार करण्यास माणसानं शिकावं आणि केवळ परंपरेचं आंधळं अनुकरण करू नये असं आपण आज मानतो ते बरोबरच आहे. पण ज्ञानदेवांनी त्यांच्या काळात हाच मार्ग अवलंबिला आहे. केवळ रूढ समजुतींच्या जाळ्यात माणसं कशी अडकून पडणार नाही आणि त्यांच्या आचरणाला सद्वर्तनाची आणि आध्यात्मिकतेची दिशा कशी मिळेल यावर त्यांनी लक्ष ठेवलं आहे. आपण करीत असलेलं हरेक कर्म यथासांग पूर्ण व्हावं असं श्रद्धाशील माणसाला वाटत असतं. धर्मग्रंथातून जे विधी घालून दिले आहेत त्यांचं पालन केलं की ते कर्म यथासांग पार पडलं असं मानण्याची परंपरा 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवांच्या काळात होती. कर्मकांडाला फाजील महत्व प्राप्त झालं होतं आणि त्यामुळे धर्मातलं सत्व हरपलं होतं. ज्ञानदेवांनी या साऱ्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कर्मकांडातल्या तांत्रिक तपशिलांना कोणतंही महत्व नाही हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. कर्म करताना आपली बुद्धी कोणती आहे, ती सकाम आहे का निष्काम आहे, ती स्वर्ग सुखावर लक्ष ठेवणारी आहे का ईश्वर प्राप्तीचं ध्येय समोर ठेवणारी आहे, हे खरं महत्वाचं आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. सद्बुद्धीची व्याख्याच त्यांनी अशी केली आहे की केवळ ईश्वराच्या ठाई समर्पित असलेली तीच सद्बुद्धी होय. याला अनुसरून ते या ओवीत म्हणतात, जे जे म्हणून कर्म आपण करू ते सारं त्या आदिपुरुषाला अर्पण करावं. एवढं केल्यानं आपण केलेलं हरेक कर्म आपोआप परिपूर्ण होऊन जातं. कर्म यथासांग व्हावं यासाठी वेगळं असं काही मग करावं लागत नाही. कर्मफलाच्या ठाई आसक्ती असता कामा नये, ही खरी महत्वाची गोष्ट. त्यासाठी सर्वात सोपा मार्ग ज्ञानदेव सांगतात तो कर्म ईश्वरार्पण करावं हा.